तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की जर तिकडे हॉस्पिटल इतकं छान आहे तर भारतामध्ये ट्रीटमेंट घ्यायला काय येतात. तर ही सगळे कारणं आहेत की इथे डॉक्टर्स खूप कमी आहेत किंवा हॉस्पिटल्स खूप कमी आहेत, त्याच्यामुळे गर्दी खूप असते गव्हर्मेंट ठिकाणी जिकडे फ्री सगळं असतं त्यामुळे, आणि प्रायव्हेट ठिकाणं खूप नाही आहे म्हणून असं सगळं खूप एक्सपेन्सिव्ह असतं. त्यामुळे लोक अक्षरशः डेंटल ट्रीटमेंट घ्यायला भारतात येतात आणि आपल्याकडे 10-20 हजारात तो सगळा खर्च प्लस ट्रिप होते, सगळं करून रिटर्न पण येतात आणि त्यांचे खूप पैसे सेव्ह होतात. तर म्हणून लोक भारतात येतात आणि इकडे 1-2 लाख रुपये 2-3 दातांचा खर्च असतो तो वाचवतात. हॅलो आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड. आज मी एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीवर व्हिडिओ बनवणार आहे. ॲक्च्युली ती गोष्ट खूप स्केरी आहे. इथे डेंटल ट्रीटमेंट्स खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात आणि जसं मी सांगितलं की NHSमध्ये खूप जास्त सध्या प्रॉब्लेम्स सुरू आहेत. इथली जे हॉस्पिटल सर्व्हिसेस आहेत तिथे, त्यामुळे तिथले अपॉइंटमेंट्स ऑलमोस्ट कायम फुल असतात आणि जर तुम्हाला दाताचा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. मला स्वतःला अनुभव आला नाही, पण माझ्या खूप जवळच्या माझ्या बेस्ट फ्रेंड्सना 2-3 जणांना एक्सपिरियन्स आला आणि मी बाकीच्यांकडून पण ऐकलं. मला कॉन्फिडेंटली माहिती आहे याबद्दल. इथे दातांच्या ट्रीटमेंटसाठी एका दाताची जरी ट्रीटमेंट असेल तर 1000 पाऊंड म्हणजे 1 लाख रुपये एवढा खर्च असतो. आणि त्यासाठी मला बऱ्याच जणांनी विचारलं की लोक इंडियात काय येतात ही ट्रीटमेंट करून घ्यायला. तर यामुळे लोक इंडियात येतात दाताची ट्रीटमेंट करून घ्यायला. तर इतका मोठा खर्च करण्यापेक्षा इंडियामध्ये तुमच्या दाताचे ट्रीटमेंट होऊन तुम्हाला तुमच्या घरी जाता येतं, तुमच्या देशाला भेटून येता येतं, ट्रिप होते छान. तर यासाठी लोक भारतात येतात आणि ट्रीटमेंट करून घेतात. इकडे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. 2 दातांचा खर्च 2 लाख रुपये सांगितला आहे माझ्या फ्रेंडला आत्ताच, आणि माझ्या फ्रेंडनी इंडियाचं तिकीट बुक केलं आहे. तर असं सगळं डेंजरस आहे दातांसाठी, कारण की गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या सगळे अपॉइंटमेंट्स फुल असतात आणि म्हणून बाहेरून ट्रीटमेंट करून घ्यावी लागते. जर तुमच्या कंपनीचा इन्शुरन्स वगैरे असेल तर ते मॅनेज होऊन जातं आणि कंपनीच्या इन्शुरन्समध्ये तुम्हाला सगळ्या इथे ट्रीटमेंट्स प्रायव्हेटमध्ये पटकन इझिली करून घेतात. असे बरेच जण करतात की इथेच करून घेतात, इन्शुरन्समध्ये कवर होतं ज्यांचे छान छान इन्शुरन्स असतात. पण बऱ्याच जणांना स्ट्रगलसुद्धा करावं लागतं. भेटूया पुढच्या एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.